छानपैकी अशी तयार होऊन मी चालले हळदी कुंकवाला. काल रथसप्तमी होती, तर त्यांनी छानपैकी अशी दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढली होती. एका सिटीमध्ये राहून सुद्धा काही जाणं शक्य होत नाही, पण हळदी कुंकाच्या निमित्ताने आमची काल बरेच दिवसांनी भेट झाली. त्यांनी हळदी कुंकू दिलं, वाण दिलं आणि त्यांच्या वहिनीचं पण हळदी कुंकू होतं. दोघी मिळून त्यांनी केलेलं हळदी कुंकू. तर मग तिथून दोघींनी हळदी कुंकू झाल्यानंतर ना मी त्यांची झाडांकडे लक्ष गेलं. एवढी छान अशी त्यांनी हॉलची जी विंडो होती त्याच्यामध्ये मस्त अशी फुलं लावली होती आणि इतकं हिरवंगार, एवढ्याच्याच ह्याच्यामध्ये त्यांनी किती छान अशा कुंड्या लावून ठेवल्यात. हँगिंग कुंड्या पण आहेत आणि अशा पण आहेत. म्हणजे जेव्हा त्या क्वार्टर्समध्ये जेव्हा राहिल्या होत्या ना, तेव्हापासून त्यांना ती आवड. आणि काही काही झाडं ती अजून तिकडची झाडं पण ते इकडे घेऊन आल्या. जवळपास 2-3 वर्षाचे झाली असेल त्यांना शिफ्ट होऊन. तर ती झाडं अजून व्यवस्थित आहेत. आणि मग बेडरूममध्ये गेले, तेवढ्या बेडरूम तर तिथे पण झाडं होती. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की झाडं कुठे लावायची, जागाच नाही आमच्याकडे. तर त्यांनी अशी छान अशी स्पेस तयार केले आणि तिथे पण अशी झाडं लावलेत. आणि इतकं छान वाटलं ना, म्हणजे जाऊ तिकडे आपल्याला असं हिरवंगार असं बघायला मिळालं ना की छान असं वाटतं. त्या हळदी कुंकवाच्या दरम्यान पुन्हा एक नवीन व्यक्तीची ओळख झाली. तर ही त्यांची वहिनी आहे, ती मेकअप आर्टिस्ट आहे आणि ती ब्रायडलचे ऑर्डर्स, पुन्हा स्मॉल जे टी व्ही सिरियल्स असतात त्यांच्या पण ऑर्डर्स असतात तिला, तर त्या पण ती घेत असते. मुंबई पुण्याचं तिचं चालूच असतं. तर म्हटलं चला आपण त्यानिमित्ताने तिची पण ओळख करून देते. आणि नंतर आम्ही अशा पोस्ट दिल्या. आणि आजचा माझा ब्लॉग आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा.